नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीसाठी कुपवाडचे नगरसेवक गजानन मगदुम यांची सभापतीपदी निवड व्हावी अशी मागणी कुपवाडच्या नागरिकांच्यातून होत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका स्थापन होऊन जवळपास 22 वर्ष पूर्ण झाली, पण कुपवाडला कधीही सभापतीपद दिलं गेलं नाही. गजानन मगदुम यांनी सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनुभव आहे. कुपवाडच्या विकास कामांमध्ये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांचा महापालिका क्षेत्रात जनसंपर्क चांगला आहे. विकास कामाचा अनुभव जास्त आहे. यामुळे भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, खासदार संजय काका पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि महापौर गीता सुतार या सर्वांनी सभापती पदाची माळ गजानन मगदुम यांच्या गळ्यात घालून कुपवाडला सभापतीपद द्यावे अशी मागणी कुपवाडकरांच्यातून होत आहे. सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघाचा भाग म्हणून कुपवाड शहराची ओळख आहे. गेल्या 20 ते 22 वर्षापासून कुपवाडला महत्त्वाचे पद उपलब्ध नसल्याने विकासाला लागलेली खीळ आज कुपवाडकरांना सोसावी लागत आहे. याचाच आढावा घेतला आहे. आमचे लोकसंदेश न्यूजचे कुपवाड शहर प्रतिनिधी भारत कांबळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी गजानन मगदुम यांची पूर्वी निवड झालेलीच आहे. आणि गेल्या वर्षीच ज्या वेळेला स्थायी सभापतीची निवड व्हायची होती त्यावेळेला स्वतः आम्ही सर्व गावातील सर्व पक्षीय मंडळी, मी जनता दलाचा असून देखील गजानन मगदुमच्या रूपानं एक गावाला चांगला नगरसेवक मिळालेला आहे, अभ्यासवृत्तीचा आहे, गोरगरीब जनतेसाठी जपणारा, रात्री 12 वाजता सुद्धा त्यांच्यासमोर उभारून काम करून घेणारा अशी व्यक्ती आपल्याला मिळालेली आहे. यांच्या माध्यमातून गावासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. म्हणून आम्ही काही स्थायी कमिटी म्हणजे मंडळ गावातले लोक जाऊन आम्ही त्यांच्या कोर कमिटीला भेटलेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलेलं होतं की आमदार गाडगीळनी देखील सांगितलेलं होतं की पुढल्या वेळेला तुम्हाला आम्ही निश्चितपणे सभापती देऊ अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं. याचं अनुकरण करून सध्याच्या परिस्थितीमध्ये कुपवाडसाठी आवश्यक असलेली बाब, गावाला कुठलेही पद नाही, ह्या दृष्टीनं गजानन मगदुम यांना यावेळेला पद द्यावं आणि गावच्या विकासात निश्चितपणे त्यांचा हातभार राहील. आम्ही सर्व गावकरी मंडळी त्याच्या पाठीशी. काय काय अपेक्षा आहेत तुमच्या विकासासाठी कुपवाडला? गावच्या विकासासाठी म्हणजे माध्यमातून की एक ड्रेनेजचा रस्ता असो, पाणी असो किंवा आरोग्य असो, शैक्षणिक असो, या सगळ्या भाजीपालाचा प्रश्न आहेच मंडळीचा. अशा अनेक या ठिकाणी विविध सुविधा होणे गरजेचं आहे. आम्ही कुठल्या एका ग्रामीण भागामध्ये आहोत की काय अशी परिस्थिती कुपवाडची आता सध्याची परिस्थिती आहे. प्रत्येकजण नगरसेवक नुसता तात्पुरता आपल्या पुरता तेवढं बघतो, भांडत नाही, कुणी काही करत नाही. पण गजानन मगदुमसारखा एक चांगला होतकरू कार्यकर्ता या ठिकाणी मिळालेला आहे, काम करणारा मनुष्य आहे, त्याला आपण सभापती द्यावं अशा पद्धतीची आमची कळकळीची या कोर कमिटीला विनंती आहे. त्यांनी या ठिकाणी विचार करावा आणि कुपवाडसाठी एक काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. गेली 25-26 वर्ष झाली महापालिकेत समावेश होऊन कुपवाडचा म्हणावा जसा विकास कुपवाडचा साधला गेला नाही. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कुपवाडला ध्वजाभावाची वागणूक दिलेली आहे. जेवढा महसूल कुपवाड विभागातून जातो तेवढा निधी कुपवाडला परत मिळत नाही. तर कुपवाडला एक चांगलं नेतृत्व गजानन मगदुम यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तर येऊ घातलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांना त्यांची निवड करून कुपवाडला न्याय द्यायची व्यवस्था करावी. तसेच त्यांचा क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक कार्याचा अनुभव व सामाजिक काम करत असताना सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची पद्धत आहे त्यांना अवगत आहे. तरी त्यांना स्थायी समिती सभापतीपद मिळावं अशी कुपवाडवासियांची अपेक्षा आहे. नमस्कार. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीमध्ये सांगली, मिरज व कुपवाडच्या तिन्ही शहराच्या समसमान विकासाच्या धोरणावर जो फॉर्म्युला ठरला आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे, त्याप्रमाणे सांगलीला यावेळी महापौरपद आहे, मिरजेला उपमहापौरपद आहे. त्यामुळं अभावानेच कुपवाडला स्थायी समितीचं सभापतीपद मिळावं अशी आमची आग्रही मागणी आहे. कुपवाडला नगरसेवक गजानन मगदुम यांच्या रूपाने स्थायी समितीवर जे सदस्य आहेत त्यांच्याकडे कामाचा उरक मोठ्या प्रमाणात आहे. कुपवाडमध्ये जी मोठमोठी होऊ घातलेली कामे आहेत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असू दे, कुपवाडचा ड्रेनेजचा प्रश्न असू दे, कुपवाड एखादा क्रीडांगण किंवा बागेचा प्रश्न असू दे किंवा कुपवाडच्या भाजी मंडईचा प्रश्न असू दे, हे जर निकालात काढायचे असतील
तर कुपवाडला स्थायी समितीचं सभापतीपद हे मिळणं ही आमची आग्रही मागणी आहे व ते गजानन मगदूम यांच्यासारख्या प्रामाणिक व गरीब घरातून आलेल्या नेतृत्वाला मिळणं व त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून जो आजपर्यंत कुपवाडचा विकास साधला आहे त्याला पोचपावती म्हणून महापालिकेतल्या पक्षश्रेष्ठींनी व सत्ताधाऱ्यांनी गजानन मगदूम यांच्या नावाचा प्रामुख्याने विचार करावा व त्यांना ही सभापती पदाची संधी द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे आग्रही मागणी करत आहोत.